प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत आणि 2024च्या विधानसभेच्या कोणाची पहिली यादी, कोणाची दुसरी यादी तर कोणाची तिसरी यादी आता प्रकाशित झालेली आहे। आणि ह्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वाधिक घराणेशाहीतले उमेदवार दिलेले आहेत। परंतु आता मुद्दा असा आहे की या घराणेशाहीच्या विरोधामध्ये आंबेडकरवादी विचारवंत का बोलत नाहीत किंवा घराणेशाही टिकवण्यासाठी ते त्यांचं समर्थन करतायत का, अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं, नेमके घराणेशाहीतून कोणते कोणते उमेदवार दिलेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय आता 2024च्या निवडणुका जवळ येत आहेत आणि जवळपास सर्वच पक्षांच्या याद्या ह्या निश्चित झालेल्या आहेत, उमेदवार निश्चित झालेले आहेत। आणि ह्या याद्या जाहीर केल्यानंतर जेव्हा आपण या यादीवरती नजर टाकतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की बऱ्याच ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणामध्ये घराणेशाहीतल्या उमेदवारांना प्राधान्य दिलेलं आहे। आणि मग ह्या घराणेशाहीतले कोणते उमेदवार आहेत, त्या उमेदवारांचे मतदारसंघ कोणते आहेत आणि एकूणच काय तर या मतदारसंघामधून त्यांच्या आधी त्यांच्या घरातलं कोण निवडून गेलेलं होतं, या सर्व संदर्भाने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणारच आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं अत्यंत गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये योगेंद्र यादव असतील, संग्राम पाटील असतील, असीम सरोदे असतील, निखिल वागळे असतील, प्रज्ञादया पवार असतील, रावसाहेब कसबे असतील, अशा अनेक विचारवंतांनी आपण पाहिलं होतं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलावरती या संविधान वाचवण्यावरती भर देऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार प्रसार केला आणि महाविकास आघाडीच्या पदरामध्ये दलित मते कसे जास्त डायव्हर्ट होतील याचा विचार केला होता आणि तसा झाला देखील। आणि त्यांना सर्वसामान्य माणसाला संविधान बदलाची भीती दाखवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकल्या देखील। आता मुद्दा असा येतो की लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आम्ही बोलत आहोत असं म्हणणारे निखिल वागळे असतील किंवा इकडे योगेंद्र यादव असतील, तुम्ही लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी बोलत आहात का काँग्रेसच्या घराणेशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण बोलत आहात, हे खरं तर सर्वसामान्य समाजाच्या आणि एकूणच समुदायाच्या लक्षात येत आहे। आपण पाहतो की आता घराणेशाहीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने आणि काँग्रेसने मेजॉरिटीने सर्वाधिक जास्त दिलेले आहेत आणि सर्वसमावेशक उमेदवार हे खरं तर वंचित बहुजन आघाडीने दिलेले आहेत। तर या विचारवंतांनी, जे स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणून संबोधतात, अशा विचारवंतांनी खरं तर या गोष्टीकडे गांभीर्यानं समाजाचं लक्ष वेधलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी याच पक्षाने सर्वाधिक सर्वसमावेशक उमेदवार दिलेले आहेत, कोणती घराणेशाही जपलेली नाही। परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकूणच महाविकास आघाडीचा डंका वाजवणाऱ्या तथाकथित आंबेडकरवादी विचारवंतांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष केलं असेल। एखाद्या पक्षाला तुम्ही ए टीम बी टीम म्हणून हिणवता, त्याच पक्षाला तुम्ही या संदर्भाने त्यांचे काही पॉझिटिव्ह मुद्दे घेऊन तुम्ही समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे जर खरंच तुम्ही आंबेडकरवादी असाल तर। आंबेडकरवाद घराणेशाहीला खरं तर जोपासायला सांगत नाही, आंबेडकरवाद हा घराणेशाहीचं रक्षण करायला सांगत नाही किंवा आंबेडकरवाद कोणाची तरी सुपारी घ्यायला सांगत नाही। आंबेडकरवाद काय सांगतो तर या देशामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समता प्रस्थापित व्हावी आणि या सर्वच आघाड्यावरती समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा, हा खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद सांगतो। आणि तोच आंबेडकरवाद इथल्या विचारवंतांनी सांगायला पाहिजे, इथल्या विचारवंतांनी पेरायला पाहिजे। परंतु हे विचारवंत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्या काही घराणेशाहीतून आलेल्या उमेदवारांच्या बाबतीत मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत। ही त्यांची खेळी सामान्य माणसाच्या लक्षात आली नाही असं त्यांना वाटत असेल तर ही शोकांतिका आहे, ही सर्वसामान्य लोकांना समजत आहे। आज घराणेशाहीला प्रत्येक पक्षातला व्यक्ती, प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता हा घराणेशाहीला वैतागलेला आहे। तरीही घराणेशाहीचा मुद्दा घेऊन हे विचारवंत पुढे का येत नाहीत? केवळ आंबेडकरवादीच नाही तर इतरही विचारवंतांनी यावं, ग्रामीण कथाकारांनी यावं, साहित्यिकांनी यावं आणि सांगावं की हे जे तथाकथित विचारवंत आहेत ते कसे आहेत आणि या विचारवंतांनी घराणेशाहीवर बोलावं, कारण त्यांनी सांगावं की या राजकीय पक्षांनी, प्रस्थापित राजकीय पक्षांनी कायम प्रस्थापित उमेदवार दिलेले आहेत आणि घराणेशाहीतले उमेदवार दिले आहेत, सर्वसामान्य माणसाला मात्र त्यांनी उमेदवारी दिलेली नाही। त्या मतदारसंघाचा आढावा घेऊन खरं तर या विचारवंतांनी, साहित्यिकांनी, अभ्यासकांनी बोललं पाहिजे, पत्रकारांनी बोललं पाहिजे। परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जी पत्रकारिता आहे ती पत्रकारिता कोणाच्या तरी भल्यासाठीची पत्रकारिता आहे हे दिसून येते। म्हणून आज आपण पाहतोय या विचारवंतांनी या यादीवर का काहीच बोलले नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या घराणेशाहीतले कोणते कोणते उमेदवार आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। योगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आहेत। खरं तर पवार अँड कंपनी महाराष्ट्रामध्ये फेमस आहे आणि ही कंपनी बारामतीची आहे आणि पवार अँड कंपनीचे जर आपण पाहिलं
असा एकमेव तालुका बारामती या महाराष्ट्रामध्ये असेल की त्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार हा सर्वाधिक एका तालुक्यात असलेला हा मतदारसंघ आहे। याच्यावर मात्र हे तथाकथित आंबेडकरवादी जे लोकशाही वाचवायला निघालेले आहेत असं ते म्हणतात, तर ते घराणेशाही वाचवायला निघालेले आहेत। आणि मग घराणेशाही वाचवायला निघालेल्यांनी या योगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर काहीतरी भाष्य करायला पाहिजे होतं। थोडं काहीतरी समाजामध्ये झालं किंवा त्यांच्याबद्दल काही बोलल्यानंतर लगेच फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या प्रज्ञादया पवार नेमक्या कुठे गेल्यात त्याही दिसत नाहीत, योगेंद्र यादव देखील दिसत नाहीत। आणि इकडे आपण पाहतोय संग्राम पाटील, असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील, विश्वांबर चौधरी असतील, फार मोठी मोठी नावं आहेत, हे विचारवंत विद्वान आहेत, आपण यांच्याबद्दल कधी विद्वत्तेबद्दल शंका घेतलेली नाही। परंतु या विद्वान लोकांनी या घराणेशाहीवर काहीतरी बोलायला पाहिजे, कारण योगेंद्र यादव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशा यात आंबेडकरवादी लोकांकडूनच ही अपेक्षा आहे, कारण ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचं रक्षण करतात। आंबेडकरवाद लोकशाहीचं रक्षण करायला सांगतो, तर मग त्यांनी या संदर्भात बोलायला पाहिजे होतं। आपण लोकशाहीचं नाही तर घराणेशाहीचं रक्षण करत आहात, हाच आरोप आपल्यावरला सिद्ध होतो। दुसरा उमेदवार जो आहे संदीप नाईक आहेत, हे माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आहेत। त्याच्यामध्ये आपण पाहतोय की गणेश नाईक यांचे सुपुत्र असलेले संदीप नाईक, आज आपण पाहतोय की इथे अनेक विद्यार्थी सुशिक्षित बेकार, अनेक ग्रॅज्युएट विद्यार्थी मार्केटमध्ये आहेत, अनेकांचं वय निघून गेलेलं आहे, तरी त्यांचे करिअर उभे राहत नाहीत, नोकरी त्यांना लागत नाही आणि कुठलीही नोकरीची भरती होत नाही। आणि अनेक लेकरं UPSC MPSC करण्यासाठी लायब्ररीमध्ये तासोन तास बसणाऱ्या लेकरांचे करिअर होत नाहीत आणि यांच्या लेकराला मात्र वयाच्या 20-25 मध्येच उमेदवारी मिळते। आपण पाहिलं होतं मागच्या वेळी रोहित पाटील यांना उमेदवारी दिलेली नव्हती, कारण त्यांचं वय बसत नव्हतं, आणि यावर्षी त्यांचं जसंही वय बसलं की त्यांना लगेच उमेदवारी देऊन त्यांना स्टँड करण्याचा विडा शरद पवार साहेबांनी उचललाय का, हा देखील आरोप होतो। कारण इथल्या सर्वसामान्यांच्या लेकराला आज हे मराठा आंदोलन पेटलेलं आहे, ते मराठा आंदोलन एवढ्यासाठीच पेटलेलं आहे की गरीब मराठ्यांना वाटतं की काहीतरी आमच्यासाठी घडणार। त्यांना माहित नाही की राजकारण नेमकं काय चाललंय, परंतु सर्वसामान्य गरीब मराठ्यांना वाटतं की आपल्या पदरात काहीतरी या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या रूपानं काहीतरी पडेल का। परंतु हे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की त्यांच्या पदरात काही पडेल का नाही ते पुढे आपण पाहूयात। परंतु आज मात्र हे गरीब मराठा असतील किंवा इतर जात समुदायातले देखील गरीब सर्वसामान्य लेकरं असतील, ते लेकरं आज लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये तासोन तास बसून आहेत, ज्यांचं करिअर होत नाही। इकडे मात्र राजकीय मंत्री संत्री असलेल्या सुपुत्रांचं करिअर मात्र एका झटक्यात होते, फक्त वय होण्याची वाट पाहतात, त्यांना आमदार खासदार होण्याची संधी ही असते। लोकशाहीमध्ये आपण असं म्हणत असतो की लोकशाहीमध्ये नेता हा मायेच्या पोटी जन्माला येत नाही, तर तो राजशाहीमध्ये जन्माला येतो। लोकशाहीमध्ये तो मतपेट्यातून अर्थात EVM मशीनमधून पैदा होतो। परंतु आज जर आपण पाहिलं तर आजचा लोकशाहीतला राजा हा पुन्हा एकदा आईच्याच पोटी जन्माला येतोय, अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण आज आपण पाहतो योगेंद्र पवार असतील, संदीप नाईक असतील, त्यानंतर भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी मिळालेली आहे, त्या मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत। आणि त्यानंतर राणी लंके, खरं तर राणी लंके यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती का लंकेच्या दुसऱ्या कोणत्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला पाहिजे होती, याची चर्चा आपण पाहतोय सोशल मीडियावरती होत आहे। खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी शरद पवार साहेबांनी दिलेली आहे। ही शोकांतिका आहे की त्या मतदारसंघामध्ये राणी लंके यांच्या व्यतिरिक्त निलेश लंके यांचा एखादाही कार्यकर्ता लायक नव्हता का की ज्याला आपण उमेदवारी देऊ शकलो असतो, परंतु त्यांना देखील उमेदवारी दिलेली नाही। त्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं माजी गृहमंत्री RR पाटील यांचे सुपुत्र असलेले रोहित पाटील हे मागच्या वर्षी वय कमी पडलं म्हणून उमेदवारी दिली नव्हती, असं एकूणच लक्षात येतं। यावेळेस आता वय झालं की लागलीच त्यांना उमेदवारी देऊन आज आमदार करण्याचा विडा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने उचललेला आहे। आता याच्यावरती मात्र इथल्या विचारवंत काही बोलत नाहीत, हे आपण नंतर चर्चा करूयात। परंतु रोहित पाटलाच्या नंतर रोहिणी खडसे या देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्याच महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि रोहिणी खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत। धनंजय चौधरी हे आमदार गिरीश चौधरी यांचे पुत्र आहेत। ज्योती गायकवाड खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण आहे। वर्षा गायकवाडचे वडील देखील याच राजकारणामध्ये होते। त्यानंतर आपण पाहतोय खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड, म्हणजे बघा एकाच घरामध्ये बहीण भाऊ असतात, एकाच घरामध्ये नवरा बायको असतात, एकाच घरामध्ये भाऊ असतात, चुलत भाऊ असतात, आणि ह्या सर्वांनाच तिथे उमेदवारी दिली जाते। राजकीय पक्षांच्याही मोठं खरं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आश्चर्य वाटायला पाहिजे की हे राजकीय पक्ष एवढे कसे घराणेशाहीमध्ये डुबलेले आहेत।
आणि तरीही इथला विचारवंत किंवा सामान्य माणूस जागा व्हायला तयार नाही, ही मोठी शोकांतिका आहे. आता बघा, ज्योती गायकवाड, आता त्यांच्या घरामध्ये एक खासदार असताना पुन्हा ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्याची काय गरज होती, तरीही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की आपण इथं कुठल्याही जात समुदायाबद्दल बोलत नाही, कुठल्याही धर्माबद्दल आपण बोलत नाही, तर आपण हे सांगत आहोत की लोकशाहीला घराणेशाही अपेक्षित नाही आणि याच्यावरती काहीतरी इथल्या विचारवंतांनी बोलावं, ही माफक अपेक्षा आपण या विचारवंतांकडनं करत आहोत. परंतु महाविकास आघाडीची सुपारी घेतलेले हे पाळीव विचारवंत मात्र या घराणेशाहीवर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. यासाठी एवढा आटापिटा करून सांगावा लागत आहेत. अनेक विद्यार्थी, मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की अनेक विद्यार्थी ग्रंथालयामध्ये खितपत पडले ते एमपीएससी यूपीएससी करत करिअर होत नाहीत. इकडे मात्र यांच्या लेकरांच्या झटक्यात करिअर होतात आणि याच्यावर मात्र इथला जो बुद्धिवादी वर्ग आहे तो काहीच बोलायला तयार होत नाहीत. यानंतरचे उमेदवार आहेत मिनल खदगावकर, ज्या माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई आहेत. आणि आपण पाहतोय की अमित देशमुख आणि धीरज देशमुख, इथे तर खरं तर पाहतोय की लातूर मध्ये देशमुख अँड कंपनी, बारामतीची पवार अँड कंपनी, इकडे नांदेडमध्ये चव्हाण अँड कंपनी, त्यांचे नाते गोते, हे जे चाललेलं आहे याच्यावर खरं तर लोकशाहीमध्ये विचारवंतांनी भाष्य केलं पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे, याच्यावर रान पेटवलं पाहिजे. परंतु याच्यावर न बोलता जिथे कुठलाच मुद्दा महत्वाचा नाही त्या मुद्द्यावरती बोलून जाणीवपूर्वक लोकांना संभ्रम टाकत आहेत. आपण पाहतोय की भाजप संविधान बदलते, भाजप वाईट आहे, भाजप वाईट आहे. मी काय भाजपचा प्रवक्ता नाही, परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे मुद्देच महत्वाचे नाहीत आपण त्या मुद्द्याला वारंवार हात घालतो. परंतु आज घराणेशाहीचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. मग तो भाजपमधली घराणेशाही असेल किंवा महाविकास आघाडीची महायुतीची घराणेशाही असेल, ही घराणेशाही खरं तर सामान्य माणसाला अजिबात अपेक्षित नाही. अमित देशमुख, धीरज देशमुख इथं कहरच झालेला आहे. सख्या भावाला उमेदवारी दिलेल्या आहेत. एक शहरामधून उभा राहतोय आणि ग्रामीण मधून उभा राहतोय. आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांचे हे दोन्ही सुपुत्र आहेत आणि दोघांनाही उमेदवारी पक्षाने दिलेली आहे. ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घराणेशाही खरं तर त्यांना 2014च्या निवडणुकीमध्ये पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरलेली होती. आणि आता खरं तर ही घराणेशाहीच पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीला पुन्हा एकदा पराभवाला समोर घेऊन जाण्यासारखीच आहे. महाविकास आघाडीच्या ह्या जागांकडे सर्वसामान्य माणसानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की हे अमित देशमुख असतील, धीरज देशमुख असतील, हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार आहेत. आणि अशा घराणेशाहीला आपण आज स्वीकारतो का, तर स्वाभाविक आहे सर्वसामान्य माणसाला देखील या मतदारसंघातल्या सगळ्या हे जे काही आपण आता नावं घेतलेली आहेत या सर्वांच्याच मतदारसंघातल्या लोकांना, सर्वसामान्य माणसाला खरं तर ह्या निवडणुकीमध्ये पुढे केलं पाहिजे. परंतु ही शोकांतिका आहे की लोकांना देखील आता घराणेशाही पचायला लागली की काय, हे खेदानं म्हणावं असं लागतंय. आणि म्हणून या सर्वच्या मध्ये म्हणजे मुंडे अँड कंपनी असेल, पवार अँड कंपनी असेल, पाटील अँड कंपनी असेल, चव्हाण अँड कंपनी असेल आणि नव्यानं उभी राहिलेली ठाकरे अँड कंपनी असेल, या सगळ्या ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रामधल्या, या सगळ्या कंपन्या खासदार आमदार तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. आणि म्हणून ही घराणेशाही जी आहे या घराणेशाहीबद्दल आता कोणीही बोलायला तयार नाही. खरं तर 2014ची निवडणूक भाजप आणि मित्र पक्षांनी केवळ घराणेशाहीवर जिंकलेली होती, ती लोकसभेची असो की विधानसभेची असो. आजही पुन्हा नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं तेच केलेलं आहे, घराणेशाहीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून आंबेडकरवादी विचारवंतांची भूमिका काय, आपण थोडक्यात त्याच्या संदर्भामध्ये विचार करूयात. आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीवरती आंबेडकरवादीच लोक विचारवंत स्वतःला समजणारे ते मोठ्या प्रमाणात आरोप करत आहेत की ते भाजपची ए टीम बी टीम आहेत. परंतु जर वंचितची उमेदवारांची जर यादी पाहिली तर या यादीमध्ये कोणीही घराणेशाहीतला उमेदवार नाही. म्हणजे याच्यावर एक लक्षात येतं की ही संमिश्र यादी आहे. उलट लोकशाहीला वाचवण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला त्या सभागृहामध्ये आमदार होण्यासाठी वंचित आघाडी प्रयत्न करत आहे. आणि इकडे आपण पाहतोय की भाजपची ही यादी जर तुम्ही पाहिली किंवा मित्र पक्षांची यादी पाहिली तर फार कमी प्रमाणामध्ये घराणेशाहीतले उमेदवार आहेत. इकडे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घराणेशाहीतले उमेदवार दिलेले आहेत. याच्यावर मात्र हे आंबेडकरवादी विचारवंत बोलायला तयार नाहीत. कारण नसताना ए टीम बी टीम म्हणायचं. आणि या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, ज्या लोकशाहीला घातक आहेत, घराणेशाही रुजवणारे आहेत आणि घराणेशाही समर्थन हे महाविकास आघाडीतल्या उमेदवारांचं समर्थन हे आंबेडकरवादी विचारवंत का करत आहेत. आणि म्हणून तुमच्यावरती पाळीव विचारवंत असा जर आरोप कोणी केला असेल तर तो आरोप खरं तर सिद्ध होतोय. कारण आपण या घराणेशाहीवर बोलत नाही, आंबेडकरवाद घराणेशाहीचं समर्थन अजिबात करत नाही.
कारण आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढ्या काही शैक्षणिक संस्था निर्माण केल्या स्वतःच्या एकाही आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या संस्थेमध्ये घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट सांगतात. असे सांगणारे बाबासाहेब खरंच देशाच्या लोकशाहीच्या संदर्भाने एवढे गाफील राहणार नाहीत. हा असा आंबेडकरवाद होऊ शकत नाही की तुम्ही घराणेशाहीचं समर्थन करत आहात. आणि मग विचारवंत जे सांगत आहेत ते आंबेडकरवादी नाहीत, ते खरं तर कुठल्या तरी पक्षाचे हे पेड वर्कर आहेत. आणि अशा पेड वर्कर लोकांनी या लोकशाहीची माती करण्याचं ठरवलंय की काय. आज आपण पाहतोय घराणेशाही मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही महाराष्ट्रातले काही मोजके घराणे आहेत त्यांचं वर्चस्व आहे. आणि म्हणून अशा घराणेशाहीकडे समाजानं कसं पाहावं हा येत्या 24च्या निवडणुकीमध्ये ठरणारच आहे. परंतु हे असंच जर राहिलं तर या देशातला वंचित घटक, या देशातला सर्वसामान्य शेतकरी, गरिबाचा पोरगा कधीच आमदार खासदार होणार नाही. कारण ही घराणेशाही जिवंत ठेवण्याचं काम इथले बुद्धिवादी लोकच करत आहेत. आणि या बुद्धिवादी लोकांमुळेच खरं तर ही घराणेशाही टिकून आहे असंही म्हणावं लागेल. काँग्रेस राष्ट्रवादीची ही घराणेशाही येत्या निवडणुकीमध्ये टिकणार आहे का आणि या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला ती पचणार आहे का, ती 2024च्या या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.